ज्या प्रकारचं वातावरण सध्या सोशल मीडियावरती तयार केलं जातंय याचा डॅमेज होईल का भारतीय जनता पार्टी? आव्हान तसं म्हणता येणार नाही, पण भारतीय जनता पार्टी हा नुसतं प्रतिनिधित्व देत नाही तर नेतृत्व देणारा पक्ष आहे. तर मला थोडंसं याबद्दलही सांगा की आत्ता या प्रभाग क्रमांक 9 मध्ये काय काय समस्या आपल्या नागरिकांना सध्या भेडसावत आहेत. भारतीय जनता पार्टी स्वतःला विचाराधारित पक्ष म्हणवते, मात्र या महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये झालेलं मोठ्या प्रमाणावरचं इनकमिंग आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. आज मी आहे पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 9 मध्ये. तो प्रभाग ज्याच्याकडे फक्त पुण्याचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आणि आज माझ्यासोबत आहेत 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय असलेले राहुल कोकाटे आणि त्यांच्या पत्नी मयुरी कोकाटे. आत्तापर्यंत त्यांनी जनतेसाठी नेमकी काय काय कामं केलेली आहेत आणि पुढच्या 5 वर्षांसाठी त्यांचं स्पष्ट विजन काय आहे. की त्या 2007ला उलट भारतीय जनता पार्टी सोडली तर सर्व पक्षाची उमेदवारी मला मिळत. सो तुम्ही आज आपल्या ऑडियन्सला बोल मराठी माध्यमातून हे सांगू इच्छिता की पुढच्या 3-4 महिन्यामध्ये पाण्याचा प्रश्न जो आहे तो प्रभाग क्रमांक 9 मधला सुटेल. आपण आता बोलणी करून आपलं जे मुळशी धरणाचं पाणी आहे, हो. टाटांचं जे आहे डॅम, project. त्यातनं आपल्याला पाणी आता मिळणार आहे. नगरसेविका म्हणून PMC मध्ये गेलात तर पहिल्या 100 दिवसामध्ये तुमच्या काय प्रायोरिटीज असतील आणि तुम्ही जे ठोसपणे सांगू शकता की 100 दिवसामध्ये मी हे काम करणारच. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टमध्ये. मला सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात थेट प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की भारतीय जनता पार्टी एक आयडियोलॉजी, एक विचारधारेची पार्टी म्हणून ओळखली जाते, पण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती ज्या प्रकारे भाजपामध्ये इन्कमिंग झालेलं आहे, तुम्ही BJPला 30 वर्ष दिलेत. तुम्ही जेव्हा या इन्कमिंगकडे पाहता, जे दुसऱ्या पक्षातून लोक येतात भाजपामध्ये, त्याकडे जेव्हा पाहता तुम्हाला काय वाटतं, तुम्ही याच्याकडे कसं पाहता? हे पहा, आजच्या घडीला तर भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही मी तर म्हणेन पुण्यात नाही, राज्यात नाही तर संपूर्ण देशभरात रुजलेली आहे. भारतीय जनता पार्टी हा असा एक पक्ष आहे ज्याचे 18 कोटी सभासद आहे. आणि हे जे तुम्ही इन्कमिंग म्हणताय, कसं आहे की आपल्या समाजामध्ये सार्वजनिक जीवनात, सामाजिक जीवनात अनेक जणांना कार्य करायचं असतं. आता हे जे कार्य करत असताना वेगवेगळ्या विचारधारेच्या माध्यमातून लोक नागरिकांच्या संपर्कात राहून कार्य करत असतात. पण आज रोजी हा सर्व समाजाला एकत्र घेऊन जाण्याचा, राष्ट्राच्या उन्नतीचा जो विचार आहे, जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घालून दिलेला आहे, हा विचारधारा घेऊन चालणारी भारतीय जनता पार्टी आहे. आणि सर्वांना वाटतं की या विचारधारेसोबत गेलो तरच आपण समाजाची सेवा करू शकतो, राष्ट्राची करू शकतो, राज्याची सेवा करू शकतो. आणि त्याच्यामुळेही सर्व लोक या पक्षामध्ये सामील होत आहेत. आणि हा जो विचार ज्यांनी आत्मसात केलेला आहे ते या भारतीय जनता पार्टीसोबत राहतील. हे इन्कमिंग होणारच आहे. पुढचे पक्ष क्षीण होत चाललेले आहेत आणि जे ह्या विचारधारेला एकरूप होतील, याच्यात समरस होतील, ते याच्यात टिकतील. आमच्यासारख्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना याची अजिबात चिंता नाहीये, कारण आम्ही तर त्या विचाराला धरूनच इथपर्यंत आलेलो आहे. आमच्यासोबत त्यांना जुळवून घ्यायचं आहे. ते जर आमच्या सोबतच्या ह्या विचारधारेत टिकले तर तेही पुढे टिकतील. इन्कमिंगचा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना चिंता करण्याचं काही कारण नाही, असं मला वाटतं. पण सर असं तर नाही ना की दुसऱ्या पक्षामध्ये असेल तरच दुसऱ्या पक्षामध्ये राहून विकास होऊ शकत नाही, फक्त भाजपमध्ये याल्यावरतीच विकास होऊ शकतो, असं मला वाटतंय की जे पलीकडे बसलेले लोक आहेत हे त्यांना असं वाटतं. कारण आज भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि त्यांना दिसतंय की भविष्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता या पुण्यातनं, या राज्यातनं, या देशातनं हटू शकत नाही. त्यांना त्यांच्या करिअरची चिंता आहे, म्हणून ते भारतीय जनता पार्टीत येत असावेत असं मला वाटतं. बरं, मला ताई तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता प्रचारासाठी वगैरे मैदानावरती, जमिनीवरती जात आहेत, लोकांपर्यंत जात आहेत. तुम्हाला लोकांमध्ये काही आक्रोश जाणवतोय का की भाजपने जे हे भाजपमध्ये म्हणा किंवा आपल्या पक्षाबद्दल काही आक्रोश तुम्हाला जाणवतोय का? नाही, तसं तर काही शक्य नाहीये. कारण आता आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करतोय, सगळ्यांशी बोलतोय, संवाद साधतोय, लोकांचा खूप प्रतिसाद आहे. लोकांचा आक्रोश कशासाठी आहे? प्रशासनावरती आहे.
गेली 4 वर्ष झाले प्रलंबित ज्या निवडणुका होत्या पुणे महानगरपालिकेच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या झालेल्या नाहीये. त्याच्यामुळे आपल्या प्रभागातली कामं झालेली नव्हती. त्यामध्ये रस्ता असेल, लाईट्स असेल, पाणी असेल, रस्त्यांची साफसफाई असेल. त्याच्यामुळे लोकांमध्ये थोडासा आक्रोश आहे, तो प्रशासनावर आहे. भारतीय जनता पार्टीवर त्यांचा कुठलाही आक्रोश नाही, कारण सगळ्या लोकांना माहीत आहे, नागरिकांना माहीत आहे आपल्या देशामध्ये काय काम चाललंय. आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत, ते देशासाठी काय करतात आणि आपल्या राज्यामध्ये ते पाहत आहेत. जे आपले लाडके मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांचंही काम लोक पाहत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणींचा खूप सपोर्ट आहे आणि आम्हाला घरोघरी जाऊन खूप सपोर्ट मिळतोय. भारतीय जनता पार्टीवर त्यांचा कुठलाही आक्रोश नाहीये. बरं, मला पुढचा प्रश्न एक तुम्हाला विचारायचा आहे. आपला आहे प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 9 कडे मला असं वाटतं फक्त पुण्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. जे काही अमोल बालवडकरांचं जे काही वाद सध्या चालू आहे, जे काही ते बोलतायत, ज्या प्रकारे भाजपवरती टीका करतायत, तर त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष याच्यावरती लागलेलं आहे. सो तुम्हाला काय वाटतं की खरंच अमोल बालवडकरांवरती अन्याय झालाय का? हे पहा, प्रभाग क्रमांक 9 बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सूस म्हाळुंगे हा प्रभाग हा महाराष्ट्रात गाजलेला आहे, कारण तो तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा मतदारांची संख्या आहे. 1,56,000 मतदार असलेला हा महानगरपालिकेचा वार्ड आहे आणि जवळपास 7 गावं आणि हजारो सोसायट्यांचा समावेश असलेला हा भौगोलिक दृष्ट्याचा भाग आहे. तर निश्चितच महाराष्ट्राचं लक्ष या प्रभागाकडे लागलेलं आहे. आणि अमोल भैयाबद्दल बोललात तर तुम्ही कसं आहे की आज आमच्याकडं भारतीय जनता पार्टी 45 जणांनी उमेदवारी मागितलेली आणि त्याच्यापैकी 4 लोकांना उमेदवारी मिळणार होती. त्याच्यातूनही एक जागा ही एसटी प्रवर्गासाठी राखीव होती. म्हणजे तसं पाहिलं तर 3 जागांसाठी जवळपास आम्ही 40-45 लोक इच्छुक होतो. आता याच्यामध्ये बालवडकर कुटुंबाबद्दल बोललं तर आदरणीय प्रकाश तात्या बालवडकर आहेत, अमोल भैया बालवडकर आहेत, लौहान्ना बालवडकर आहे, मोरेश्वर बालवडकर आहे आणि शिवम बालवडकर आहे. हे 5-6 जण इच्छुक होते. याच्यातनं एका बालवडकरांना उमेदवारी मिळणारच होती, ती लौहान्ना बालवडकरांना मिळालेली आहे. याच्यात मला काही वावगं वाटत नाही, कारण ते प्रतिनिधित्व त्या कुटुंबाला मिळणारच होतं. त्याच्यामुळे इतर बालवडकरांना उमेदवारी मिळणार नव्हती. नाराजी असणं त्यांचं वैयक्तिक स्वाभाविक आहे, पण आज भारतीय जनता पार्टीने बालवडकर कुटुंबाला एक मोठी संधी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी जोडण्याची. नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनासाठी या भागाचा विकास करण्याची. मागच्या वेळेस त्यांना संधी दिलेली, यावेळेस लौहान्नाला संधी दिलेली. आणि अन्याय जर तुम्ही म्हणसाल तर अन्याय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, माननीय अजितदादांनी अन्याय केलेला आहे. इथल्या जुन्या जाणत्या प्रमोद निमन या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर तिकीट कट करून प्रमोद अण्णा गेली अनेक वर्ष या परिसरात काम करतात. ते नगरसेवक म्हणूनही इथं काम केलेलं आहे. आज तसं पाहिलं तर राष्ट्रवादीने त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय केलेला आहे. भारतीय जनता पार्टीने तर त्यांच्याच कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे. भारतीय जनता पार्टीने कुठल्याही आयात उमेदवाराला उमेदवारी या ठिकाणी दिलेली नाही. बरं, मला एक पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की ज्या प्रकारचं वातावरण सध्या सोशल मीडियावरती तयार केलं जातंय, याचा डॅमेज होईल का भारतीय जनता पार्टीला? मला वाटत नाही तसं काय डॅमेज होऊन भारतीय जनता पार्टीला. भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे, त्यांच्या विचारधारेला मानणारे लोक हे भारतीय जनता पार्टीच्या आयडिओलॉजीला, आदरणीय नरेंद्रजी मोदी पंतप्रधान यांच्या कार्याला, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्याला आणि पुणे शहरात माननीय चंद्रकांत दादा असतील, माननीय खासदार मुरल्यांना मोहोळ असतील, यांच्या कार्याकडे पाहून या परिसरामध्ये पक्षाच्या पाठीशी आहे. पक्षाची मोठी विचारधारा आहे. पक्षाने जो विकासाचा अजेंडा राबवलेला आहे त्याच्याकडे बघून लोकांनी मतदान केलेलं आहे. आणि मला तर वाटतंय की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांपेक्षा नागरिक कमळ या चिन्हाला उमेदवार मानतात. त्यामुळे मला असं वाटत नाही की जनतेत कुठला असंतोष राहील. जनता ही भारतीय जनता पार्टीच्याच मागे आहे, कमळ चिन्हाच्याच मागे आहे. त्यांना माहिती आहे कमळ चिन्हाचा प्रतिनिधी हा जनतेची सेवाच करण्यासाठी आलेला असतो. सर, मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, तुमची राजकारणातली पहिली पिढी आहे, तुमच्या परिवारातले तुम्ही पहिले उमेदवार आहात की ज्या राजकारणामध्ये आलात. तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास नेमका कसा राहिलेला आहे आणि तुम्ही राजकारणाकडे कसे काय वळालात? हे पहा की 1990ला राम जन्मभूमीचं आंदोलन सुरू झालं.
त्यावेळेस मी संघाच्या शाखेमध्ये जाणारा एक लहानसा स्वयंसेवक होतो आणि त्यावेळेस आमचे चुलते ॲडव्होकेट नितीन कोकाटे यांनी त्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेला होता. संघाचं ते काम करत होते. संघाचं काम रुजवण्यात त्यांचा मोठा हातभार लागलेला आहे. त्यानंतर जनसंघ असेल, भारतीय जनता पार्टी असेल, असं ते कार्यरत होते. मी त्या रामजन्मभूमीच्या आंदोलनात जोडलो गेलो. त्याच्यानंतर मी विद्यार्थी दशेत विश्व हिंदू परिषदेचं काम केलं आणि 1997ला मला या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचा वार्डाचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली. तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीच्या या सोबत आहे, त्या प्रवाहात आहे. त्यानंतर वार्डाचा अध्यक्ष, प्रभागाचा अध्यक्ष, पुणे शहर युवा मोर्चाचा सरचिटणीस, पुणे शहराचा सचिव म्हणून काम केलं. त्यानंतर पुणे शहराचा उपाध्यक्ष म्हणूनही मी जबाबदारी पार पडलेली आहे. तर या प्रवासामध्ये मी एका विचारधारेशी जोडलेलो होतो. मला ती हिंदुत्वाची, विकासाची, समाजाला वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याची, सर्व समाज एकत्र बांधण्याची जी भारतीय जनता पार्टीने मला दिशा दिलेली आहे, त्या दिशेला घेऊन मी या समाजाला घेऊन निघालेलो आहे. मी कुठलाही राजकीय विचार कधीही केलेला नव्हता. मी अनावधानाने म्हणेल की 2007ला मी पहिल्यांदा निवडणूक लढवली. त्यावेळेसची अशी परिस्थिती होती की हा प्रभाग भारतीय जनता पार्टीकडे नव्हता. भाजप शिवसेना युती होती. त्या युतीच्या वाटाघाटीत हा प्रभाग शिवसेनेकडे होता. पण परिस्थिती बिकट होती. शिवसेनेकडे उमेदवार नव्हता. भारतीय जनता पार्टीकडं वार्ड आलेला नव्हता वाटाघाटीत. त्यावेळेस मला थोडं सांगायला आवडेल या ठिकाणी की म्हणजे मी म्हणेल की त्या 2007ला उलट भारतीय जनता पार्टी सोडली तर सर्व पक्षाची उमेदवारी मला मिळत होती. बर. त्यावेळेस काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यानंतर शिवसेना असेल, हे सर्व पक्ष मला गळ घालत होते की तू आमच्याकडनं. मग तुम्ही फक्त बीजेपी कडेच का गेलात? बाकीच्या पक्षातही जाऊ शकत होते. नाही, माझी विचारधाराच ती होती ना. मी इतर राजकारणातच आलो केवळ त्या भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेतला. तर मला काय, मी काँग्रेस विचारधारेत मी कधी काम केलेलं नाही. तो कधी विचार माझ्या मनाला शिवला नव्हता. त्यामुळे मी इथे माझ्या मनाशी मी खुणगाठ बांधून नव्हतो की त्यावेळेस माझे नेते, त्यावेळेसचे आदरणीय गिरीश भाऊ बापट असतील, अनिलराव शिरोळे असतील, विजयराव काळे असतील, हे सर्वजण त्या ठिकाणी कार्यरत असताना मी त्यांचं कार्य बघितलेलं होतं सर्वांचं. मला इतर पक्ष 2007ला ज्यावेळेस मला राजकारणाचा समज नव्हता, अर्थकारणाचा काही समज नव्हता, त्यावेळेस माझ्या मनात तो विचार कधीही शिवला नाही. त्यामुळेच आजपर्यंत पार्टी माझ्या त्या निष्ठेला मान देऊन या भागामध्ये मला या पक्षाचं काम करण्याची संधी देत आहे. आणि हे काम करत असताना मला सांगायला खूप प्राऊड फील होतं की पक्षाने आजपर्यंत माझा विचार केलेला आहे. प्रतिकूल परिस्थितीत मी जो संघर्ष या परिसरात केला, भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना, काम वाढवत असताना आणि समाजाची सेवा करत असताना, आणि त्याचंच आज फलित आहे की आज पक्ष मला आजही मी 2 वेळा निवडणूक लढवूनही मला निवडणुकीचा आज माझ्या कुटुंबात माझ्या पत्नीला त्यांनी तिकीट दिलेलं आहे. त्याचं कारणच आहे की माझी निष्ठा, माझं समाजाप्रतीचं प्रेम. मी मागच्या वेळेस सुद्धा हार्डली 127 मतांनी माझी निवडणूक केलेली आहे. 21,000 मतदान मला मिळालेली आहेत आणि बलाढ्य उमेदवाराला मी तेवढीच तुल्यबळ लढत दिलेली आहे, केवळ मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या विचारांच्या आधारावर आणि माझे जनतेशी जोडलेल्या नाळेच्या आधारावर. आजही मला विश्वास आहे की जनतेत माझ्याबद्दल सहानुभूती आहे आणि जनता माझ्या पत्नीच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे. बर. मला आता तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. राजकारणामध्ये काय होतं की जनरली आपण असं पाहतो, जेव्हा एखादी महिला राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये उभा असते, सर्वसामान्य जनतेचा असा समज आहे की भलेही तुम्ही उभ्या असतील किंवा कोणतीही महिला एखादी राजकारणामध्ये जेव्हा उभी असते, ती महिला फक्त नावाला उभी असते, पण सत्तेचे सगळे गणित त्याच्या मागून एखादा पुरुष वगैरे चालवत राहतो. मला या केसमध्ये तुम्हाला विचारायचंय की इथे पण तसंच होईल का? नक्कीच होणार नाही. कारण हा विरोधकांनी निरेटिव्ह फॅक्ट तयार केलेला आहे. जी महिला आपलं घर सांभाळती, मुलांना सांभाळती, सगळं आपलं घरातले व्यवस्थित सगळं पार पाडती कार्य, ती महिला नक्कीच प्रभागाचा विकास करणारच आहे ना. बरोबर. तर हे चुकीचं आहे की जे म्हणतात की नाही का, महिला आली की त्यांचे पतीच पाहतात काम, हे असं होणार नाही. तेवढी मी सक्षम आहे,
तेवढा माझ्या पार्टीवर विश्वास आहे, पार्टीचा माझ्यावर विश्वास आहे. बरं. त्यामुळेच मला ही उमेदवारी मिळालेली आहे. बरोबर. मला तुमचे थोडेसे प्रवास सांगाल का? तुम्ही आतापर्यंत काय म्हणजे तुमचा राजकारणाचा प्रवास कसा राहिलेला आहे? तुम्ही कधीपासून राजकारणामध्ये सक्रिय झालात आणि तुम्ही इकडे राजकारणाकडे कसे काय वळालात? नाही, राजकारणाचं तसं म्हणजे 2006 साली माझं लग्न झालं. लग्न पण आमचं अचानकच ठरलं. बरं. 1 महिन्याभरात आमचं लग्न झालं. एका महिन्यात लग्न केलं? हो, हो. बरं. म्हणजे पाहायला आले आणि लगेच लग्न ठरलं. बरं. 2006 साली जेव्हा लग्न झालं, 2007ची निवडणूक आली, तेव्हा माझ्या मिस्टरांना म्हणजे राहुलदादा कोकाटे यांना उमेदवारी पक्षाने जाहीर केली. तेव्हापासून माझा हा राजकीय प्रवास सुरू झाला. राजकीय प्रवास करत असताना एक पहिली गोष्ट अशी की ह्यांना थोडं कमी बोलायला लागतं, मला हो. जरा जास्त बोलायला लागतं. त्यामुळं सगळ्यांशी माझा पहिल्याच वेळेस संपर्क आला. म्हणजे एक माझं लग्नाला वर्षही झालं नसताना 2 महिन्यातच मी लोकांना आपलंसं करून घेतलं. म्हणजे सगळे वेळेस छोट्या मुलांपासून तर मोठ्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत माझा संपर्क झाला त्यावेळेस. बरं. त्यामुळे सगळ्यांचं म्हणजे माझं कनेक्ट असं घरातली जी व्यक्ती असते आपली हो, जवळची, हो. म्हणजे सासू सासरे म्हणा, हो. नातेवाईक म्हणा, नंदा भाऊजाई वगैरे, तसं माझं प्रभागातील नागरिकांशी संबंध जुळला. बरं. तेव्हापासून माझा प्रवास हा राजकीय सुरू झाला. बरं. मला एक पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की एका पुरुषानं राजकारणात काम करणं वेगळं राहतं आणि एका महिलेनं राजकारणात काम करणं वेगळं राहतं. म्हणजे काही चॅलेंजेस असतात की जे पुरुषांना नाही दिसत राजकारणामध्ये काम करतात, पण एका महिलेला ते नक्कीच जाणवतात. सो तुम्हाला राजकारणात काम करताना काही आव्हानं जाणवले का? काही आव्हानं तुम्हाला वाटले का? आव्हान तसं म्हणता येणार नाही, पण भारतीय जनता पार्टी हा नुसतं प्रतिनिधित्व देत नाही तर नेतृत्व देणारा पक्ष आहे. बरं. मला सांगण्याला खूप आनंद होतोय की आपल्या ज्या राज्यसभेच्या खासदार आहेत मेधाताई कुलकर्णी, त्यांना प्रथम आमदार म्हणून याच भागातनं संधी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या पुणे शहराच्या महापौर मुक्ताताई टिळक असतील, आपल्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ असतील, या सर्व महिलांना भारतीय जनता पार्टीनेच नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. मला 100% खात्री आहे की भारतीय जनता पार्टी आणि परिसरातील नागरिक मला नेतृत्व करण्याची संधी नक्कीच देतील. बरं. मला एक पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही आता 30 वर्षापासून आहात भारतीय जनता पार्टीसोबत जोडलेले. आपण आत्तापर्यंत या प्रभागासाठी काय काय कामं केलेली आहेत, मला ते सांगू शकाल? मला सांगायला आनंद वाटेल की पहा, भारतीय जनता पार्टीचं मी एवढ्या वर्ष काम करत आहे. तर भारतीय जनता पार्टीचा विचार तर मी तळागाळात पोचवायला या ठिकाणी म्हणजे मला आनंद वाटेल की मी यशस्वी झालेलो आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथले काही नागरी प्रश्न आहेत जे सोडवण्यात मला यश आलेलं आहे. खास करून आपण आता ह्या सूसखिंडीतील पूल पाहतास. हो. हा पूल त्याचं रोड वाइंडनिंग होण्यासाठी, मोठा होण्यासाठी अनेक वर्ष रखडलेलं काम होतं आणि हा पूल NHI वर म्हणजे नॅशनल हायवेवर होता. नॅशनल हायवेची NOC लागणार होती आणि ती NOC मिळत नसल्यामुळे त्याचं काम रखडलेलं होतं. आणि ज्यावेळेस तत्कालीन खासदार आदरणीय अनिलराव शिरोळे यांच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिकेशी संपर्क केला, त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं की या पुलाला अजून NHIची NOC मिळालेली नाही. तर अनिलरावांनी सांगितलं काय अडचणी असेल तर सांगा, मी त्या दूर करतो. मग त्याच वेळेत अनिलरावांनी लगेच NHIचे चिटणीस म्हणून साहेब होते त्यावेळेस, त्यांच्याशी संपर्क केला. त्यांनी असं आम्हाला माहिती दिली की महानगरपालिकेकडनं अशी कुठलीच डिमांड आमच्याकडे झालेली नाही अजून. बरं. आमच्याकडे झाली असते तर आम्ही नक्कीच दिलेली असती. त्यानंतर आयुक्त साहेबांनी अनिलरावांना आश्वस्त केलं की मी इमिजिएट NHI कडे पत्रव्यवहार करतो. अनिलरावांनी सांगितलं तुम्ही पत्रव्यवहार करा, त्याची OC मला द्या, मी तुम्हाला त्यांची NOC आणून देतो. आणि मला सांगायला आनंद वाटेल की आजच्या गुरुवारी PMCने NHIला पत्रव्यवहार केला आणि पुढच्या गुरुवारी अनिलराव शिरोळेंनी आदरणीय नितीनजी गडकरींच्या थ्रू त्यांच्याशी संपर्क करून 8 दिवसात या पुलाची NOC मिळवलेली आहे आणि त्यावेळेस या पुलाच्या कामाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली किंवा त्याचा काम करण्याचा मार्ग मोकळा झाला. अनेक नागरिक याचे विटनेस आहेत, ते माझ्या बरोबरच होते त्या मीटिंगला. परिसरातील अनेक नागरिकही त्याबद्दल सांगतील. दुसरं एक महत्वाचं काम माझ्या हातनं असं घडलेलं आहे की आपल्याला माहितीच आहे आपल्या या परिसराला निसर्गाची मोठी देणगी लागलेली आहे. डोंगर आहेत, नदी आहेत आणि खास करून पाषाण तलाव सारखं एक ठिकाण आपल्याकडे आहे, ज्याच्यावर पक्षी अभयारण्य सुद्धा आहे. मला आनंद वाटेल की या पाषाण तलावाला पर्यटन दर्जा मिळवून देण्यात मला यश आलेलं आहे.
साधारण 2016ची गोष्ट असेल. तत्कालीन पर्यटन मंत्री आदरणीय जयकुमार रावल साहेब असतील, त्यांचे माझे चांगले संबंध आहेत. मी युवा मोर्चाचं काम करत असताना त्यांच्याशी माझा ऋणानुबंध आलेला होता. तर ते पर्यटन मंत्री असताना मी त्यांना संपर्क केला, की म्हणलं, साहेब असा विषय आहे, माझ्याकडे ब्रिटिशकालीन आमच्या भागात तलाव आहे, त्याच्यात पक्षी अभयारण्य आहे, त्याला पर्यटन दर्जा जर मिळाला तर त्याचा विकास करायला अधिक सोपं जाईल. बरोबर. तुम्हाला सांगतो, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता माझ्या हस्ताक्षरात मी त्यांच्या समोर बसून ऍप्लिकेशन त्यांना दिलेलं आहे. आणि आश्चर्य म्हणजे 3 महिन्यात माझा प्रस्ताव, मी हाताने लिहून दिलेला प्रस्ताव त्यांनी 3 महिन्यात मंजूर केलेला आहे. आणि या पाषाण तलावाला पर्यटन दर्जा मिळवून देण्यात माझा वाटा आहे, याबद्दल मला अभिमान वाटत आहे. त्याचप्रमाणे परिसरातील अनेक ड्रेनेजची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, हे करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतच आहोत. पण मला एक आपल्याला सांगायला आनंद वाटेल, की रस्त्यांच्या समस्येबद्दल आणि त्याच्यावरच्या फुटपाथच्या समस्येबद्दल मी काम केलं. आणि एक योजना आली स्मार्ट स्ट्रीट म्हणून, आणि त्याच्या अंतर्गत या पाषाण सुसरोडवरील फुटपाथ विकसित करण्याचं काम माझ्या हातनं घडलं. म्हणजे आदरणीय महापौर मुरली अण्णा मोहोळ असतील, त्यांच्या माध्यमातून ते महापौर असताना एक स्मार्ट स्ट्रीट म्हणून एक केंद्र शासनाचा प्रोजेक्ट आला महानगरपालिका, आणि माझ्या पाठपुराव्याला यश मिळालं आणि त्या प्रोजेक्टमध्ये आपल्या पाषाण सुसरोडचा समावेश करण्यात आला. या ठिकाणी अजून एक काम मला सांगावंसं वाटतं, की या परिसरामध्ये सुतारवाडी स्मशानभूमी असेल, की त्या स्मशानभूमीची दुरावस्था झालेली होती, काही अतिक्रमणही झालेली होती. तर आपले कॅबिनेट मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातनं, यांच्या विकास निधीतनं आपण या सुतारवाडी स्मशानभूमीतलं अतिक्रमण हटवली, त्यातलं सुशोभीकरण केलं. खूप दुर्गंधी त्या परिसरामध्ये होती आणि नागरिकांना अंत्यविधी करायलाही खूप अडचणी होत होत्या. मी आदरणीय दादांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली, आणि दादांनी क्षणाचाही विलंब न करता स्वखर्चातनं या स्मशानभूमीचा विकास केलेला आहे. आणि मला अभिमान आहे की ते काम करण्याची जबाबदारी माझ्यावर होती, आणि ती जबाबदारी मी बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे पार पाडू शकलो. आणि या सुतारवाडी स्मशानभूमीतलं अतिक्रमण, तिथली स्वच्छता आणि त्याचं सुशोभीकरण हे आमच्या हातनं घडलं, याच्याबद्दल मला खूप अभिमान किंवा मला खूप चांगलं फील होते याच्यामध्ये. तुम्ही कामं तर मला सांगितली, बट तरी मला असं वाटतं की ह्या भागातला अजून एक खूप मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे इथल्या ट्रॅफिकचा प्रश्न. इथले जे नागरिक आहेत, इथले जे लोक आहेत, इथं रोज जाऊन येऊन करतात, IT पार्कला जावं लागतं, तिकडनं येतात, जॉब करतात, बट त्यांना तासनतास अजूनही रस्त्यावरती ट्रॅफिकवरती अडकावं लागतं. याच्यावरती तुम्ही काय काम केलं आतापर्यंत? आता हा ट्रॅफिकची जी समस्या आहे ना, नागरीकरण जसं जसं वाढते तसे ट्रॅफिक हे वाढणारच आहे. त्याला आपल्याला रस्त्यांचं नेटवर्क वाढवावंच लागणार आहे, त्यात काही दुमत नाही. पण या कामासाठी मी जे काही प्रयत्न केले ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो, की आपल्या इथे शिवशक्ती चौक ते सुतारवाडी बस डेपो हा जो रस्ता आहे, हा अनेक वर्ष भूसंपादनाअभावी रखडलेला होता. 24 मीटरचा रस्ता आहे. त्यातले आमचा सुतार परिवार आहे, तो जागा द्यायला तयार होते, पण त्यांना कॉम्पन्सेशन मिळत नव्हतं. त्यांना TDR FSI नको होता, त्यांना कॅश कॉम्पन्सेशन हवं होतं. आणि मला आनंद आहे की माझे नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्यापुढे मी समस्या मांडली, आणि त्यांनी तत्काळ त्याच्यावर कार्यवाही सुरू केली, आणि महानगरपालिकेशी बैठका घेऊन चर्चा करून त्यांनी महानगरपालिकेच्या मार्फत या आमच्या जागा मालकांना कॅश कॉम्पन्सेशन मिळवून दिलं. आणि आज त्या रस्त्याचा मार्ग खुला झालेला आहे. त्या रस्त्याचं काम आम्ही चालू करू शकलेलो आहे, आणि लवकरच तो नागरिकांसाठी खुला होत आहे. एवढ्या महिनाभरात तो खुला होईल. दुसरा मुख्य प्रश्न आहे बाणेर पाषाण लिंक रोड. हा 36 मीटरचा रोड अनेक वर्ष तोही भूसंपादना अभावी रखडलेला होता. त्याच्यातही अनेक नागरिकांच्या जागा जात आहे. त्या जागा जात असताना त्या लोकांनीही कॅश कॉम्पन्सेशनची मागणी केलेली आहे. तर त्याची अमाऊंट खूप मोठी होती. जवळपास एक शेतकरी आहे, त्यांची जवळपास 45 कोटीची मागणी आहे, त्यांची डिमांड आहे, त्यांचं व्हॅल्युएशन तेवढं आहे. मला सांगायला आनंद होईल की ही मागणी सुद्धा आपण पूर्ण करत आहोत. आदरणीय चंद्रकांत दादा असतील, आदरणीय मुरली अण्णा मोहोळ असतील, यांच्या माध्यमातून आत्ताच्या मार्चच्या बजेटमध्ये
या रस्त्याच्या भूसंपादनासाठी आम्ही 45 कोटी रुपयाची तरतूद करत आहोत. हाही मार्ग लवकरच नागरिकांसाठी आम्ही खुला करत आहोत. त्यानंतर सुतारवाडी रोड असेल, सुतारवाडी रोडच्या डेव्हलपमेंटसाठी आम्ही 1 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. तो रस्ता आता नव्याने बनवण्यात येत आहे. तो सुद्धा नागरिकांसाठी आम्ही खुला करत आहे, चांगल्या प्रकारे करत आहे. या ट्रॅफिकच्या समस्यावर आम्ही हे काम करत आहे. एक ग्रेट सेपरेटर आम्ही बनवतोय. बरं. अभिनव कॉलेजच्या एंडपाशी त्या ठिकाणी एक ग्रेट सेपरेटरचा प्रोजेक्ट आम्ही राबवलेला आहे, जेणेकरून सुसरोडवरच्या नागरिकांना डाव्या हाताने हायवेला उतरता येईल, सुतारवाडीला चांदणी चौकाकडे जाता येईल. त्याच्यातूनही ट्रॅफिकची समस्या सुटण्यासाठी हातभार लागणार आहे. आणि वेळोवेळी म्हणजे महानगरपालिका प्रशासन असेल किंवा ट्रॅफिक डिपार्टमेंट असेल, यांच्याशी समन्वय साधून अजून चांगल्या पद्धतीने कसं या विषयावर काम करतील याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे तर तुम्ही सांगितलं. मला एक पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की एक महिलांसाठी तुम्ही एक महिला म्हणून आता काम करतायत, राजकारणामध्ये सक्रिय आहात. तुम्ही आतापर्यंत महिलांसाठी काय काय कामं केलेली आहेत मला ते एकदा सांगा. महिलांचे आम्ही प्रथमतः बचत गट तयार केले. आमचे 50 बचत गट आहेत महिलांचे. एका गटामध्ये 15 महिला आहेत आमच्या. बरं. तर आम्ही प्रत्येकाला म्हणजे उपलब्ध करून दिले की त्यांना जागृती केली की सगळ्यांनी बचत गट करा. त्यामुळे महिला एकत्रीकरण झालं. त्यामुळे महिलांना एकमेकांचे विचार कळले, एकमेकांच्या ज्या छंद जोपासतात वगैरे ते आम्हाला कळलं, त्या काय काय करू शकतात ते आम्हाला कळलं. मी महिलांसाठी काय काय करू शकते ते मला त्यातनं कळलं. बऱ्याचशा महिला माझ्या खूप घरातनं उद्योग करतात, त्याच्यासाठी पण मी विचार केला. मग मी त्यांना सगळ्यांना एकत्रित करून त्यांच्याशी बोलले. मग मी त्यांना व्यासपीठ नाही का, महिला जे उद्योजक आहेत त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं अशी मला मनातनं इच्छा झाली. मग मी त्याच्यासाठी प्रदर्शन आम्ही दरवर्षी भरवतो महिलांसाठी. त्यातनं आम्हाला खूप म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या परिसरातनं मिळालेला आहे आणि अजूनही मिळतो. म्हणजे आम्ही हार्डली 2-3 दिवस आमचं प्रदर्शन असतं, पण ते नागरिक म्हणतात स्वतः आपल्या परिसरातले की तुम्ही ते 8 दिवस करा. असा आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे. मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की महिलांसाठी तुम्ही कामं केली. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक काळ असा होता, प्रत्येकजण अडचणीमध्ये होतं. प्रत्येक जणासमोर खूप मोठा प्रश्न होता स्वास्थ्याचा. तो होता करोनाचा टाईम. तर करोनाच्या या काळामध्ये तुम्ही कशा प्रकारे कामं केलीत ते एकदा मला सांगा. तो काळ खरंच खूपच कठीण होता. सगळ्यात जास्त फेस हा काळ ज्या घरेलू महिला माझ्या भगिनी आहेत, ज्या रोज दुसऱ्यांकडे जाऊन काम करतात, त्यांच्यासाठी हा खूप कठीण काळ होता. त्यांना सोसायटीमध्ये येण्याची परमिशन होती, घराच्या बाहेर पडायची परमिशन नव्हती. त्यांना म्हणजे काही कळत नव्हतं की आपण काय करावं. त्यांना रोजगार काही मिळत नव्हतं त्यातनं. मग एक प्रश्न असा निर्माण झाला की आपल्यालाच घराबाहेर पडता येत नाही, तर त्या माझ्या भगिनी ज्या घरगुती काम करायला दुसऱ्यांकडे त्यांना काय किती फेस करावं लागत असेल. त्यासाठी मग आम्ही काय केलं, व्हॅक्सिनेशनचा कॅम्प आपल्या भगिनींसाठी घेता येईल का, त्यातनं आम्ही सगळ्यांशी बोललो वगैरे. मग आपण आपल्या परिसरामध्ये ज्या घरेलू कामगार महिला आहेत त्यांच्यासाठी मी कॅम्प अरेंज केला. त्यांना मोफत व्हॅक्सिनेशन केलं. त्यामध्ये माझ्या पहिला 500 महिला भगिनींनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि मी त्यांचं व्हॅक्सिनेशन करून घेतलं. त्याचप्रमाणे अन्नधान्याचे किटही आपण वाटले. जेवणाचे डबे आपण रोजच्या रोज आम्ही 250 ते 300 डबे आम्ही पोचवत होतो. सोसायटी वर्गाला जी भाजीपाला मिळत नव्हता त्यासाठी आपण उपलब्ध करून दिला त्यांना. आरोग्य शिबिरही राबवली. अशी सगळी कामं आम्ही करोनाच्या काळात केलेली आहेत. बरं. मला एका पुढच्या टप्प्याकडे जायचं आपल्या या चर्चेमध्ये की तुम्ही सांगितलं की कामं तुम्ही केलेली आहेत, बट असं नाही की सगळेच कामं झालेली आहेत. आपल्या प्रभागामध्ये काही समस्याही असतील, काही प्रश्नही असतील. तर मला थोडंसं याबद्दलही सांगा की आत्ता या प्रभाग क्रमांक 9 मध्ये काय काय समस्या आपल्या नागरिकांना सध्या भेडसावत आहेत. तर ट्रॅफिकची तर समस्या आहेच, नक्कीच आहे, त्यात काय दुमत नाही. कारण हा भाग आहे तो वेगाने याचं शहरीकरण होत आहे. या भागाचे माझ्या मते तर 3 पार्ट आहेत. म्हणजे बाणेर बालेवाडी हा वेगाने डेव्हलप होत आहे कमर्शियल दृष्टीने आणि रेसिडेन्शियल दृष्टीने. बरोबर. पाषाण सुतारवाडी हा परिसर आहे, हा नागरिकांना राहण्याची पहिली पसंती आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर आहे आणि तिथली डेव्हलपमेंट ही वेगळ्या पद्धतीने व्हायला पाहिजे. तर सूस म्हाळुंगे हा नव्याने समाविष्ट झालेला भाग आहे. बरोबर. तर त्याच्यात बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचाच अभाव आहे त्या परिसरामध्ये. तर याच्यात ट्रॅफिक हा महत्वाचा मुद्दा माझ्या मते राहणार आहे. बरं. ट्रॅफिकचा प्रश्न आहे. मग आता आपल्याकडे तुमचं विजन काय आहे? हा प्रश्न जो आहे ट्रॅफिकचा, आपले इथे लोकसंख्या वाढतीये, लोक येत आहेत इकडे, IT पार्क वगैरे आहे, तर हा प्रश्न आपण सोडवणार कसं आणि पुढच्या 5 वर्षांसाठी या ट्रॅफिकसाठी तुमचं विजन काय? ट्रॅफिकच्या समस्येबद्दल जर म्हणसाल तर तुम्ही इथले जे मिसिंग लिंक आहेत
किंवा डीपी मधले जे रस्ते आहेत ते खुले करण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ. त्याच्यासाठी ॲक्विजिशन हा महत्त्वाचा पार्ट आहे. ॲक्विजिशन करताना कॉम्पन्सेशन खूप महत्त्वाचं आहे. अनेक वेळा जागा मालक कॅश कॉम्पन्सेशनची डिमांड करतात. तर आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून मॅक्झिमम लोकांना कसं कॉम्पन्सेशन मिळवून देता येईल आणि त्यांचं समाधान कसं घडवून आणता येईल याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू, जेणेकरून हे रोडचं ॲक्विजिशन होईल, रोड ताब्यात मिळतील आणि ते रोड पूर्ण करता येतील. त्याच्यात नंतर दुसरा प्रश्न असा आहे की या आपल्या परिसरातनं हायवे जात आहे. तर हायवे क्रॉस करताना किंवा हायवेला हिंजवडी आय टी पार्कचं ट्रॅफिक येत असताना ट्रॅफिकची मोठी समस्या होते. आम्ही आपल्याच प्रभागामध्ये जवळपास 3 ठिकाणी अंडरपास करत आहोत. बरं, कुठे कुठे? एक आम्ही बिटवाईच्या चौकात करत आहोत, एक आम्ही बालेवाडी स्टेडियमच्या मेन गेटच्या समोर करत आहोत आणि एक आम्ही वीरभद्रनगरच्या त्या ठिकाणी करत आहे. मर्सिडीजचं शोरूम आहे त्या ठिकाणी एक अंडरपास करत आहोत. हे काम करत असताना एक अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आम्ही यूज करत आहोत, जेणेकरून ट्रॅफिक जॅम होणार नाही, काही नाही होणार. नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, कारण ऑलरेडी ट्रॅफिकमुळे नागरिक त्रस्त आहेत. तर हे कास्ट बॉक्स असतील पुलाचे, ते 48 तासात इम्प्लिमेंट केले जातील. बरं, ही अशी नवीन टेक्नॉलॉजी आली. आदरणीय गडकरी साहेबांच्याच माध्यमातून हे काम होत आहे. त्याचप्रमाणे तिथले सर्व्हिस रोड आम्ही डेव्हलप करत आहोत. आता तुम्ही पाहिलं असेल तर सर्व्हिस रोडचं काम वेगाने चाललेलं आहे. हे सर्व्हिस रोड आम्ही वेगाने डेव्हलप करत आहोत. दुसरा एक महत्वाचा या ठिकाणचा प्रश्न आहे की हे रस्ते खराब होतात, खड्डे पडतात पावसाळ्यात आणि ट्रॅफिक जाम होते. याच्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब आहे की इथल्या पावसाळी पाण्याचं नियोजन, त्याच्यावर आम्ही भर देणार आहोत. कारण डोंगर आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. निसर्ग सौंदर्याची ती एक देणगी लाभलेली आहे आणि या डोंगर उतारावरनं येणारं पावसाचं पाणी हे रस्त्यांवर येतं, रस्त्यांवर साचतं, त्याला खड्डे पडतात, त्यामुळे रस्ते खराब होतात. या पावसाळी पाण्याचं नियोजन हे खूप महत्वाचं आपल्या परिसराच्या दृष्टीने आहे. त्यासाठी काय विजन आहे तुमचं? त्याच्यावर आम्ही भर देणार आहे. त्याचा एक सुनियोजित प्लॅन आम्ही बनवणार आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून हे जे डिपार्टमेंट आहे, पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी जे डिपार्टमेंट आहे, त्याच्या मार्फत आम्ही एक चांगला याचा प्लॅन बनवू आणि जेणेकरून हे पाणी डायरेक्ट नदीला जाईल. हे कुठेही साचणार नाही, कुठल्या सोसायटीत घुसणार नाही. त्याच्यासाठी आम्ही त्याच्यावरचे अतिक्रमण आम्ही काढू, ओढे नाल्यांवरची ते खुले करू आणि ह्या ओढ्या नाल्याचं पाणी हे डायरेक्ट नदीपर्यंत पोहोचेल, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. हे पावसाळी पाणी रस्त्यांवर साचणार नाही, याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि चांगलं काम करू. ट्रॅफिकचं तुम्ही सांगितलं, मला पुढचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की या प्रभागामध्ये मी जेव्हा इथल्या नागरिकांशी बोलत होतो त्यावेळेस मला अजून एक प्रश्न जो त्यांना भेडसावतोय तो म्हणजे पाण्याचा प्रश्न. पाणी जे पिण्याचं पाणी आहे त्याचीही तुटवडा इथे जाणवतो आणि एक महिला म्हणून काम करताना तुम्हाला माहिती पाणी घरामध्ये किती महत्त्वाचं असतं, किती आपल्याला त्याची गरज भासते. सो हा पाण्याचा प्रश्न नेमका काय इथं आणि हा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे विजन काय? प्रथमतः लोकसंख्या प्रभागाची कमी होती. आता लोकसंख्या एवढी प्रचंड वाढली की 1,56,000 नागरिक मतदार इथं आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न नक्कीच उत्पन्न होणार आहे. पाणी आता येतंय, काही भागामध्ये येतंय, काही भागामध्ये येत नाही, काही भागामध्ये पाण्याचा प्रेशर कमी आहे. त्यामुळे नागरी समस्या पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात जाणवते आहे. त्यासाठी आमचं काम चालू आहे. आपल्या 4 टाक्या रेडी आहेत, फक्त त्याच्यामध्ये पाण्याची येण्याची पाईपलाईन आहे, त्याचं काम चालू आहे. ते आता येत्या 3 महिन्यामध्ये आम्ही ते पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि आपल्याला पाणी येतं ते खडकवासल्यावर येतं. आता त्याचं पाणी एवढ्या सगळ्या नागरिकांना पूर्ण शक्य नाही, म्हणून आपण आता बोलणी करून आपण जे मुळशी धरणाचं पाणी आहे, टाटांचं जे आहे डॅम, त्यातनं आपल्याला पाणी आता मिळणार आहे. त्याची प्रोसिजर आपली कंप्लीट आहे. ते सँक्शन झालं की येत्या 3 महिन्यात आपल्या पूर्ण प्रभागाला पाण्याची समस्या जाणवणार नाही. सो तुम्ही आज आपल्या ऑडियन्सला बोल मराठीच्या माध्यमातून हे सांगू इच्छिता की पुढच्या 3-4 महिन्यामध्ये पाण्याचा प्रश्न जो आहे तो प्रभाग क्रमांक 9 मधला सुटेल? नक्कीच आम्ही 100% प्रयत्न तर करतोच आहे आणि करणारच आहे आणि पाणी प्रश्न हा सोडवणारच आहे आमच्या नागरिकांसाठी. प्रभागातला अजून एक मोठा प्रश्न आहे तो म्हणजे कचऱ्याचा. जसं पाण्यासाठी तुम्ही मला सांगितलं की पाण्याचा प्रश्न पुढच्या 3-4 महिन्यामध्ये तुम्ही मार्गी लावणार आहात. कचऱ्याचा नेमका इथला प्रश्न काय आहे आणि तो कसा सोडवणार आहात आपण?
जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांची संख्या आपल्या प्रभागामध्ये कमी आहे. आपल्या प्रभाग हा 7 गावांचा झालेला आहे. स्वच्छता कर्मचारी ते आपले कमी आहेत. मग एवढ्या मोठ्या प्रभागाची स्वच्छता करणं त्यांना शक्य नाही आहे. बरोबर. त्याच्यासाठी आपण एक विजन तयार केलेलं आहे. हा. आपण आपल्या प्रभागामध्ये घंटागाडीची संख्या वाढवणार आहोत. त्याचप्रमाणे स्वच्छता कर्मचाऱ्यांची बी संख्या वाढवणार आहोत. आणि कचऱ्याचा मुख्य प्रश्न येतो की आपला परिसर हा हायवे लगत येतो आहे. बरोबर. तर सर्व्हिस रस्त्याला रात्रीचं कचऱ्याचं डंपिंग केलं जातं. त्यामुळे जास्त आपल्या प्रभागातील नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. मग त्याला कसं रोखणार आपण? जे रात्रीच्या वेळी आपल्या हायवे लगतचा जो सर्व्हिस रस्ता आहे तिथे जे डंपिंग केलं जातं त्यासाठी आपण आता तिथे स्ट्रीट लाईट बसवणार आहोत. हा. त्याचप्रमाणे CCTV लावणार. त्यामुळे आपल्याला कळेल की कोण तिथे कचरा टाकतंय बरोबर. वगैरे. आणि दुसरं तर गोष्ट अशी की आणि त्याचप्रमाणे आपण नागरिकांकडे जाऊन जनजागृती करू की आपण कचरा तुमच्या घरी येऊन आम्ही गोळा करतो पण तुम्ही रस्त्यावर टाकू नका. मला एक असं सांगा की असं एखादं काम तुम्ही मला सांगू शकता का की जे बाकी लोक नाही करू शकले आणि तुम्ही लोकप्रतिनिधी नसताना देखील ते करून दाखवलं? मला सांगायला आनंद वाटेल की हा जो परिसर आहे हा महानगरपालिकेत समावेश होऊन जवळपास 50 वर्ष झाली. पण इथल्या काही भाग होता, म्हणजे शिवनगर असेल किंवा सुतारवाडी थरकुडे चाळ सर्वे नंबर 124 असेल, ह्या दोनही परिसरामध्ये रिझर्वेशन आलेले होते. म्हणजे शिवनगर परिसरावर गार्डन रिझर्वेशन आलेलं होतं आणि सर्वे नंबर 124 थरकुडे चाळ या ठिकाणी बस डेपोचं रिझर्वेशन होतं. पण या ठिकाणी नागरी वस्ती अगोदरच झालेल्या होत्या आणि मोठ्या प्रमाणात लोकांची घरं होती. म्हणजे लोक त्यांच्या जन्मापासून त्या ठिकाणी राहत होती पण त्यांच्यावर टांगती तलवार होती. अनेक लोकप्रतिनिधींनी याच्यासाठी त्या लोकांना आपल्या बरोबर खेचून घेतलं, बरोबर फिरवलं, मतांसाठी वापर केला, पण त्यांचा प्रश्न कुणीही मार्गी लावू शकलं नाही. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की 2015 मध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समोर मी हा प्रश्न मांडला आणि त्यांना मी समजून सांगितलं की साहेब असं असं आहे, रिझर्वेशन आहे पण अनेक वर्ष नागरिक या ठिकाणी राहतात आणि हे रिझर्वेशन उठवण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. ते कमी केल्याने त्या रिझर्वेशनचा मूळ उद्देश काही कमी होणार नाही, कारण जागा उपलब्ध होती बऱ्यापैकी आणि त्याच्यामुळं म्हणजे रिझर्वेशनही होतील आणि नागरिकांनाही दिलासा मिळेल. आणि मला अभिमान वाटतो की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समोर तो विषय मी मांडला आणि त्यावेळेस नगर सचिव श्री नितीनजी करीर होते, ते आपले महानगरपालिकेचे आयुक्तही राहिलेले आहेत. ह्या दोघांसमोर ज्यावेळेस तो विषय आलेला आहे त्यावेळेस मी त्यांना समजून सांगण्यात यशस्वी ठरलो की नागरिकांच्या दृष्टीने या जागेवरचं रिझर्वेशन हटवणं किती गरजेचं आहे. देवेंद्रजींनी तो प्रश्न समजावून घेतला. नगर सचिव नितीनजी करीर साहेबांना त्वरित त्याची चौकशी करून कार्यवाही करायची पण त्यांनी निर्देश दिले आणि मला आनंद वाटतो की 2017च्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ह्या शिवनगरच्या रहिवासी भागावरचं रिझर्वेशन हटवण्यात आलं. त्याचप्रमाणे सर्वे नंबर 124 थरकुडे चाळ वरली हिली तिचं जिथं नागरिकांची घरं होती तो परिसर रिझर्वेशन मधनं कमी करण्यात आला आणि मला आनंद वाटतो की लोकांच्या अनेक वर्षाच्या संघर्षाला माझ्या माध्यमातून यश मिळालं. या नागरिकांना त्यांची हक्काची घरं, मी त्यांची घरं वाचवू शकलो याचा मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा. तसंच या परिसरामध्ये कुठेही बुद्धविहार नव्हतं. ते पाषाणमधील सर्वे नंबर 1 मध्ये आमच्या बौद्ध बांधवांसाठी मी एक बुद्धविहार उभं करू शकलो. मला या कामामध्ये आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत दादा पटेल असतील आणि तत्कालीन आमदार सध्याच्या राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी असेल यांचा खूप सपोर्ट मिळाला आणि त्यांच्या माध्यमातून मी एक दुमजली बुद्धविहार उभं करू शकलो. या माझ्या वंचित समाजाला, वंचित घटकाला, माझ्या त्या सहकाऱ्यांना, माझे ते चांगले सगळं परिवार माझा मित्र आहे, यांच्यासाठी मी एक हक्काचं त्यांचं विहार, त्यांचे सभागृह मी त्यांना देऊ शकलो याचाही मला खूप अभिमान आहे. आता मला सांगा, जर तुम्हाला जनतेचा आशीर्वाद मिळाला आणि जर तुम्ही नगरसेविका म्हणून PMC मध्ये गेलात तर पहिल्या 100 दिवसामध्ये तुमच्या काय प्रायोरिटीज असतील आणि तुम्ही जे ठोसपणे सांगू शकता की 100 दिवसामध्ये मी हे काम करणारच?
पहिल्या 100 दिवसामध्ये माझी प्रायोरिटी अशी असेल की माझा परिसर कसा स्वच्छ राहील, त्यासाठी मी ठोस पावलं उचलणार आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यावर जे अतिक्रमण झाली आहेत, मिसिंग लिंक झालेले आहेत, ते कसे खुले करता येईल ते जा मी प्रायोरिटी पहिली देणार आहे. बरं. त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईट आपल्या इथे कशा लागतील, सिग्नल्स आपल्या रोडवर कसे होतील, त्याच्यासाठी पण मी काम करणार आहे. पाण्याचं सुनियोजन कसं होईल त्याकडे मी जास्त भर देणार आहे. ह्याच्यात मी एक ऍड करेल बघा, पाणी नियोजन ही या परिसराची मेन प्रायोरिटी आहे. ह्याच्या 24/7च्या माध्यमातून ज्या टाक्या इथं झालेल्या आहेत, ऍडिशनल सूस परिसरामध्ये सुद्धा एक टाकीचं प्रयोजन आमच्या पक्षाच्या अजेंड्यावर आहे. सूसमध्ये एक नव्याने टाकी होईल आणि या सर्वांच्या माध्यमातून एक पाण्याचं नेटवर्क उभं राहील पाईपलाईन्सच्या माध्यमातून. त्यामुळे प्रत्येक पाणी आपल्याकडे आहे, ते पाणी पोहोचवण्याची आपली जबाबदारी आहे. आणि मगाशी उल्लेख झालेला आहे की आपला जो मुळशीचा टाटा डॅम आहे, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून त्या डॅमचं पाणी आता पिण्यासाठी वापरण्याला मंजुरी मिळालेली आहे. तर त्याचं एक नियोजन पुढच्या काही दिवसात लागणार आहे. त्याचा रिलीफ आपल्या परिसराला मिळेल असं मला वाटतं पहिलं. आणि हे करत असतानाच हे जे नागरीकरण वाढतंय याच्यातलं कॉस्मो पब्लिक आहे किंवा आपल्याकडं पण ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप आहे. ह्या ज्येष्ठांना विरंगुळा केंद्र आपण उपलब्ध करून देऊ. त्याचप्रमाणे एक सांस्कृतिक वातावरण चांगलं कसं वाढीस लागेल याच्यासाठी आपल्याला एक अद्ययावत सांस्कृतिक भवन या परिसरात उभारायचं आहे. मुलांना खेळण्यासाठी मैदानं असतील, गार्डन्स असतील, याला तर आपली प्रायोरिटीज राहील. म्हणजे हा अजेंडा आमच्या पक्षाच्या मुख्य अजेंड्यावरही आहे की ह्या गोष्टीला आपल्याला प्राधान्य द्यायचंय. आपला परिसर खूप मोठा आहे, त्यामुळे सार्वजनिक सुरक्षा ही एक महत्वाची आहे. पोलीस प्रशासन किती अधिक सक्षम कसं करता येईल, नागरिकांना कसं भयमुक्त वातावरण ठेवता येईल याच्यासाठी पण आपण प्रयत्नशील राहू. सीसीटीव्हीचं नेटवर्क मोठ्या प्रमाणात उपलब्ध करू, आपण उभं करू. मी तर म्हणतो उभं करू आपण. आणि हा जो आपला परिसर आहे याला एक निसर्गाची देणगी लाभलेली आहे. बाणेर पाषाण टेकडी असेल, मुळा नदी असेल, राम नदी असेल, पाषाण तलाव असेल, यांच्या सौंदर्यात कशी भर टाकता येईल आणि यांचं संरक्षण कसं करता येईल, वृक्षांची लागवड मॅक्झिमम कशी आपल्या परिसरात केली. आता नव्याने सूसच्याही टेकड्या आपल्याकडे समावेश होणार आहे. या सर्वांचं संरक्षण प्रायोरिटी राहील. आणि आता तुम्ही बघताय की सूस म्हाळुंगे परिसर हा वेगाने डेव्हलप होते. म्हणजे सूसमधील महादेवनगर असेल, धनश्री पार्क असेल, ठक्षण नगर परिसर असेल, इथं वस्त्या खूप वाढत चाललेल्या आहेत. यांना कनेक्टिव्हिटी हवी, यांना रस्ते हवे, त्यांना ड्रेनेज हवे, पाणी हवे, याला आपली प्रायोरिटी राहील. आणि वाहतूक व्यवस्थापन तुम्ही म्हटलंच की आता हा सूसचा जो परिसर आहे, अनेक रोजचं काम करून आपलं पोट भरणारी लोक बरीच तिकडे राहतात. बरोबर. ह्या लोकांना जाण्यासाठी व्यवस्था नाहीये. आम्ही ऑलरेडी आमच्या माध्यमातून एक व्हॅनची व्यवस्था केलेली आहे, मोफत व्हॅन या लोकांना रोजची ने-आण करत असते. पण हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. इथं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन झालं पाहिजे. तिथं आतमध्ये रोड छोटे आहेत. मिनी बसच्या माध्यमातून या नागरिकांना कसं मुख्य त्यांच्या कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू. हे काही ठोस पावलं आम्ही नजीकच्या काळात, सुरुवातीच्या काळात नक्कीच त्याच्यावर इम्प्लिमेंट करणार आहोत. आणि याच्यासाठी आम्हाला जनतेचा आशीर्वाद पाहिजे. आणि मला खात्री आहे की जनता नक्कीच आमच्या पाठीशी उभी राहील. बरं, तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं की पुढच्या 100 दिवसामध्ये तुम्ही काय करणार आहात. मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक आवाहन करतो, 3 महिन्यानंतर आपण पुन्हा भेटूया आणि आपण पुन्हा तुम्ही जे कामं सांगितलेत की 3 महिन्यामध्ये हे करणार आहोत, तो अहवाल जो आहे जनतेसमोर ठेवूया. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आत्ता आपल्या प्रभागातील लोक तुम्हाला पाहत असतील, त्यांना तुम्ही एक काय शेवटचा संदेश द्याल? तुम्हाला दोघांनाही माझा प्रश्न आहे. मॅम, तुम्ही सांगा अगोदर. नागरिकांना मी आवाहन करते की जी पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे, तो विश्वास, तसाच विश्वास मला तुमच्याकडनंही हवा आहे. मी तुमच्या विश्वासाला नक्कीच पात्र ठरेल. त्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. या ठिकाणी मला सांगायला आवडेल की जे भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, या परिसरातीलही नागरिक माझ्यावर विश्वास ठेवतील. मागच्या वेळेस हार्डली 127 मतांनी माझी संधी हुकलेली आहे. नागरिक ती संधी माझ्या पत्नीच्या रूपाने आमच्या परिवाराला नक्कीच देईल. आणि
त्या संधीच्या माध्यमातून या जनतेची सेवा आम्ही करू. या परिसराच्या विकासासाठी आम्ही निश्चितच ठोस पावलं उचलू. आणि सुरुवातीला आपण म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात या प्रभागाची चर्चा होती. हो. तर आमच्या माध्यमातनं मी आपल्याला जनतेला सांगू इच्छितो की विकासाच्या बाबतीतही या प्रभागाची नक्कीच महाराष्ट्रात चर्चा होईल. हे मी मयुरी कोकाटे, राहुल कोकाटे यांच्या माध्यमातून जनतेला आश्वस्त करतो. नक्कीच. धन्यवाद सर, धन्यवाद ताई. तुम्ही आज बोल मराठीला टाईम दिला. आपला पॉडकास्ट यूट्यूबवरती जाईल आणि जर ही कामं झाली नाहीत तर लोक हाच व्हिडिओ तुम्हाला पाठवतील आणि म्हणतील दादा हे कामं आपले राहिलेले आहेत. सो मी आशा करतो ती वेळ येणार नाही आणि जे काही कामं आपण सांगितलेली आहे, जे काही विजन तुम्ही मांडलेलं आहे ते नक्कीच सत्यामध्ये उतरेल. धन्यवाद तुम्ही धन्यवाद. बोल मराठी यूट्यूब पॉडकास्ट धन्यवाद. पाहिल्याबद्दल. थँक्यू.